आपल्या आयुष्यात जे चढ उतार होत असतात ते ठरलेले असतात। आयुष्यात चढ उतार आहे म्हणून आपलं आयुष्य सुखदुःख समाधान समृद्धी यांनी भरलेले असते। आयुष्य कधी हसवते तर कधी रडवते, परंतु आपण काय करतो तर आपण फक्त आपल्या वाट्याला आलेले दुःख कुरवाळत बसतो आणि सोनेरी क्षण गमावून बसतो। आपल्या वाट्याला सतत सुख येत राहिले तर त्याची किंमत राहणार नाही। आपल्या आयुष्यातील चढ उतारांना देखील महत्व आहे। आयुष्य हे जणू काही एक नाटक आहे। प्रत्येकाच्या आयुष्याची वेगळी कथा आहे, वेगळी व्यथा आहे। रोजचे चढ उतार सुख दुःख आनंद कलह अशा नवरसांनी भरलेले आहे। आपल्या आयुष्यात येणारे जाणारे लोकही आपल्या आयुष्याला नाट्यमय वळण देत असतात। आपल्या वाट्याला आलेल्या कथानकाचा आस्वाद घ्यायचा असतो तर आपणही म्हणू आयुष्य सुंदर आहे। जीवनात चढ उतार असतात आणि हा मानवी अनुभवाचा एक सामान्य भाग आहे, हे मान्य करा। चढ उतारांचा आनंद घ्या आणि विजय साजरा करा। त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या, कारण चढ उतार हे येतात आणि जातात, ते टिकत नाहीत। आयुष्यात येणाऱ्या चढ उतारामध्ये सकारात्मक गोष्टी शोधा। म्हातारपणात आनंद शोधण्यासाठी साध्या गोष्टींचा अनुभव घ्यायला शिका। भूतकाळातील गोष्टींचा स्वीकार करा। मनातील दुःख आणि तणाव व्यक्त करा आणि स्वतःला स्वीकारायला शिका। जीवनातील गुंतागुंत कमी करून साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला आनंदी राहण्यासाठी स्वीकार करा। जीवनातील साध्या गोष्टींचा अनुभव घ्या। आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जशी घडत आहे तशी स्वीकारायला शिका। यामुळे आनंद मिळवणे सोपे होईल। तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा। मनातली सल किंवा दुःख लपून ठेवल्याने त्रास वाढतो। मन मोकळेपणाने बोलणे हसणे महत्वाचे आहे। मनातील सल एकमेकांपणा एकटेपणा शेअर करायला शिका। मन मोकळे बोलल्याने आणि हसल्याने ताण कमी होतो। आपण जे आहोत ते स्पष्टपणे स्वीकारले पाहिजे। भूतकाळातील गोष्टींचा विचार करत न बसता वर्तमानातील क्षणाचा आनंद घ्या। जग पुढे जात आहे, नवनवीन शोध घेत आहे, त्यामुळे या बदलांना स्वीकारून पुढे जाणे महत्वाचे आहे। पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन विषय घेऊन। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।